सबस्क्राईब नक्की करा. मी विषय काय मांडत होतो, 4 मुक्ती मिळतात मग दुसरं काहीच करायची गरज नाही, फक्त कीर्तनात येऊन बसायचं. नाही तपाची गरज नाही, पुण्याची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही. काय कारण कलियुगात ह्या गोष्टी आपल्याच्यानं होत नाहीत. म्हणून इथं येऊन बसा. कीर्तनासाठी 4 मुक्ती निवृत्तीनाथ महाराज सांगतात, एकनाथ बाबा सांगतायत. कीर्तनासाठी 4 मुक्ती. कलियुगी उत्तम मध्यम भक्ती, या लागे इंद्रादी देव पंक्ती सांडूने आणि जन्म इच्छिती कलियुग. म्हणून स्वर्गातले देव इथं अपेक्षा करतात. कशा करता? भगवंताचं चिंतन करण्याकरता. नाही भगवंत तुकोबारायचा आम्ही चिंतन केलं. तुकोबारायचा कधी विचार केला का आपण? जे तुकोबाराय मृत्यू लोकामध्ये जन्माला आले त्याच तुकोबारायला त्रास दिला. आपण दिला ना? आपणच दिला. दुसरं कोण देणार आहे? आपण पाटलंच आहे. पाटलंच आहे आपण. आणि पाटलाने तेवढा त्रास दिला तर दुसरा कुणीच त्रास दिला नाही महाराजाला. मग ज्या पाटलाने त्रास दिला, पण तेच एकेकाळी तुकोबाराय वैकुंठाला जेव्हा जातात तेव्हा परत मृत्यू लोकाची अपेक्षा का करतायत? पहिल्या चरणामध्ये मृत्यू लोकिया नाही एका हरी नामे बिना, नाही एका हरी नामे बिना, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून. त्याच्यामुळं काय बालाजी महाराज मला लागली अशी सवय. गायकानं कशी चाल म्हणू द्या, मी पाठीमागून डबल म्हणणार म्हणजे म्हणणार. म्हणजे हा माझा स्वतंत्र विषय. याच्यामुळं झालं काय, माझे कीर्तन कमी झाली मंचक्षेत्र. मोठेपणा म्हणून नाही, अभिमान म्हणून नाही, पण स्वाभिमानानं सांगून. काय मराठवाड्यात चांगले चांगले गायक मला तारीख देत, आणि जरी ती माझी असली कुठं तर ते येत नाही. म्हणजे कुठं तरी आपण पखवाद्या देत नाही. आता काय सांगा, पखवाद्या स्वतः तारीख देत नाही. त्याला विचारलं का देत नाही बा? ते म्हणते त्याच्या कीर्तनाला नकोच जायला. का? ती लय ओढून बनते म्हणे. यांना लागली पडायची सवय, खिंड खिंड. आम्ही इथं तर ते त्या शेड्याला. आम्ही नेमकंच काठी धरतो इकडून पेरणीची, तास बदलायचं रे. इकडली काठी घेऊन इकडं ठेवायची, हे गेलं शेवटला. अरे थोडं थांब ना, सावकाश वाजव ना.
एकदा तर कीर्ताचं माझी भांडणं झाली. मी फक्त 3दाच रामकृष्ण हरी म्हणलं महाराज, त्यांना शेवटच केला. म्हणलं, एवढ्या फास्ट शेवट करायचा आपल्याला, तू कोबर आहे आपल्या जवळ स्वयंचनात आहे. अरे थोडंसं अंतकरणात कुठंतरी ते भेटलं पाहिजे का. रामकृष्ण हरी म्हणून म्हणून नको जास्त आपल्याला. माझा वैयक्तिक दावा आहे माऊली, मोठं म्हणून नाही. आता माऊली विठ्ठल बाबा आमच्या शेत मंचक्षेत माझा वैयक्तिक दावा आहे. जेव्हा जेव्हा तुमचा कीर्तन विठ्ठल विठ्ठल येतो, कीर्तनकार जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यावेळेस पखवात्यानं धिंदा गती ते वाजवलंच पाहिजे. सुरुवातीला एकदा का होणं ते वाजवलं पाहिजे, तर नंतर धागणीता टाकला पाहिजे त्यानं. ते होतं कसं टाळ करू इकडं ही इकडं. म्हणजे काय होतंय, कीर्तनाला रंगदैवता जी भरायची ती रंगदैवता भरत नाही. विडा विडा मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. मृत्यूलोक तो कोपाराय सांगतात आम्हाला आवडतो. भगवंताचं चिंतन इथंच करता येतो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतन सरेल तो काळ धन्य, ते फक्त इथंच करता येते, बाकीच्या ठिकाणी नाही. हरिनामाचं चिंतन महाराजांनी सांगितलं. इकडे बघितलं, मृत्यूलोक आवडतो असं म्हणतात. या आवडण्याचं कारण एकच आहे, तू कोपराई वैकुंठाला गेलेतच ना, हे सिद्धच आहे. आता इथं काही लोकांनी दावा केलेलाच आहे. तू दावा कर, नाहीतर नको करू. आईनं सांगितलं हे तुझे आता डोकं चालव नको कामांधामाच. गावचे लोक डोकं चालवतील न चालवतील ते सोडून दे, पण मुलाला सांगितलं पप्प्या हे तुझे पप्पा, तुझं कामच झालं. पण इथं काही लोकांनी डोकं चालवलं का आपल्या संप्रदायाच्या व्यतिरिक्त त्यांचा ना आपला धर्माशी काही एक संबंध येत नाही, अशा मूर्खाने डोकं चालवलं की तू कोपराय गेलीच नाही. तुझ्याकडे काय प्रमाण आहे, काय सिद्ध आहे तुझ्याकडे? आमच्याकडे प्रमाण आहेत ना, हजारोनं प्रमाण आहेत ना. तिथं तू कोबाऱ्या करता, तुझ्याकडे काय प्रमाण आहे? तुझ्याकडं काहीच प्रमाण नाही. विज्ञानवादानं काहीतरी गोष्टी मानायच्या आणि आमच्यापर्यंत आणून टाकायच्या. आता त्या तांदळीने वेगळंच मांडले. तुझ्यासारखी आतापर्यंत कितीक आले किती गेली त्याचा नामोनिशाण राहिला नाही. पण माझे तुकोबराय आणखी तसेच आहेत. विडाला विडाला जर करता अशा गोष्टी झाल्या असत्या. अरे साध्या रांजे गावच्या पाटलानं गरीबाच्या पोरीवर अत्याचार केला. महाराजांनी त्याला बोलवून घेतलं. येसाजीला सांगितलं, येसाजी आत्ताच्या आत्ता वाड्यावर जा, पाटलाला इथं हजर करा. त्याला चौरंगा केला. विचार करा तुम्ही, गरीबाच्या मुलीवर जर अत्याचार केला तर त्याचा चौरंगा केला जातो. आणि जे शिवाजी महाराज तुकोबारायला गुरु ठिकाणी मानत होते, त्या तुकोबारायचं असं काही झालं असतं तर शिवाजी महाराजांनी तुकडे तुकडे केले असते, कोल्ह्या कुत्र्याला खायला फेकले असते त्याची. असं होऊ शकलं असतं का इथं? पण अन्याय करायचा, कोणीतरी दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी अन्याय करायचा. आणि वारकरी संप्रदायात काही लोक झाले महाराज निस्ते बोगत झाले. काही त्याच्यापासून मी लय अलिप्त येईल. निस्त्या पदव्या घेऊच परेशान झाले. काहीच कामाच्या नाही पदव्याच्या. मी इथला अध्यक्ष, मी तिथला अध्यक्ष. अरे हे पाय ना, हे पाय ना इकडं, हे काय चाललं ते हे पाय ना, हे काय मी अध्यक्ष आणि मी शहर अध्यक्ष, मी जिल्हा अध्यक्ष. आणि मला एकांत कोणता खजिनदारच गेलो कुठल्या जिल्ह्याचा. मी म्हणून मला माहीतच नाही कुठला खजिनदार आहे. हे कामाचं नाही. जिथं जिथं तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला सचिव केलं, तुम्हाला खजिनदार केला असेल, तुम्हाला काही केलं असेल,
ह्या गोष्टी तुम्हाला जे केल्या त्या कशा करता केल्यात, कुठंतरी संप्रदायाची हानी होते त्यावेळेस तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला केलेलं आहे. आणि ते काय तुन वाजवाय केलं काय, विठाला विठाला विठाला. मंचक्षेड झाले, काका झाले, काय गरज आहे यांना इकडे यायची. आका परभणी जिल्हा तिकडे आहे, आणखी गावाकडच येईल तेव्हा येईल, येईल तेव्हा येईल, न येईल. त्या दोघांना काय, दोघा तिघांना काय गरज आहे इकडे यायची. काय तुम्हाला काय पैसे मिळणार आहेत का वरून. पण कुठंतरी संप्रदायाशी बांधिलकी आहे. ज्या अर्थी बांधिलकी राहतं त्यावेळेस मनुष्य संप्रदायाला धरून राहतो, संप्रदायाच्या काही काही गोष्टी मानतो की बाबा नाही अशा अशा गोष्टी आहेत. पण आपली काही काही माणसं त्या पदव्या, मागच्या वेळेस तर त्या लॉकडाऊनच्या काळातच त्या पदव्या सुरू झाल्या. अध्यक्ष उपाध्यक्ष आले आपले दिलीप महाराज इसातकर. दिलीप महाराज का गंगाखेड नाही, दिलीप महाराज नवीन झालेले असे. कारण मी ज्यावेळेस चांगल्या चाली म्हणत होतो तेव्हा ते पॅन्ट शर्ट घालून होते, आज ते धोतर घालून आणि कीर्तन करतात. आज ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाखाली मला अध्यक्ष केलंय. कुठं, हिंगोली जिल्ह्याचा. मी म्हणलं हे गंगाखेड कुठं, हिंगोली कुठं, मी राहतो आळंदीला, आता कसं काय ताळमेळ झालं पण. या पदव्या कामाच्या नाहीत, पदव्या आपल्याला नकोच. तो कोपार असतात ही उपाधी आम्हाला नको का, याचा आम्हाला गरजच नाही. आम्हाला फक्त एकच गरज आहे, कुठली, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. भगवंताचं फक्त चिंतन करावं. एक गोष्ट सांगतो संपली. प्रल्हादाने भगवंताचं चिंतन केलं. बाप हिरण्यकश्यप, आता इथं माऊली वास्तव असं आहे, तेव्हा दुर्योधन होता, इकडे हिरण्यकश्यप होता. त्यावेळेस दुर्योधनाला मारायचं होतं, तेव्हा शक्य होतं, तेव्हा शक्य होतं. त्यावेळेस हिरण्यकश्यपूला मारायचं होतं, त्यावेळेस शक्य होतं. त्यावेळेस रावणाला मारायचं होतं, त्यावेळेस ते शक्य होतं. लंका जाळली हनुमंतरायानं, ती शक्य होते काही गोष्टी. पण आता जर कोणी विचारलं की आमक्याला मारायचंय, शक्य गोष्टी नाही. का नाही, त्यावेळेस एक दुर्योधन होता. आता एवढे दुर्योधन झालेत. यदा कदाचित आपण जर म्हटलं कृष्णा चल ये, याला मारायचंय, असा जर विचार केला तर कृष्ण तिथूनच फोन करील, मग काका तिथंच थांबा. का, तेव्हा एक होता, आता एवढे मोठे झालेत. पहिला नंबर कोणाला देऊ सांग, परिणाम वाईट. आता हिरण्यकश्यप आहे, प्रल्हादाचा बाप आहे, भगवंताचं चिंतन करायचंय, नको म्हणतो चिंतन. तेव्हा एक हिरण्यकश्यप होता, म्हणून नारद प्रल्हादाला चिंतन करता आलं. आता शक्य ह्या गोष्टी नाही. तुम्ही विचार करा ना या धृतराष्ट्राचा. दुर्योधन हा त्याचाच आहे. नीट ऐक, एवढं सांगू ऐक, दुर्योधन हा धृतराष्ट्राचा आहे. 5 पांडव हे त्याचेच आहेत, वेगळे नाहीत. ज्यावेळेस अश्वत्थाम्याला चित्रगुप्ता घेऊन निघाला होता दुर्योधनाला, आणि अश्वत्थामा एकटाच राहिला, त्यावेळेस अश्वत्थामा पळतच आला. आणि हे ज्यावेळेस हे बाहेर होते वनामध्ये 5 पांडव, त्यावेळेस पांडव झोपलेले होते. दुर्योधन अश्वत्थामा पळतच आला
आणि धर्माला सांगितलं, दादा असं असं झाले. काय? दुर्योधनाला चित्रगुप्ताचे लोक आले आणि घेऊन गेलेत असं. तेवढ्यात धर्मानं सांगितलं, भीमा उठ, जा लवकर त्यांना सोडवून आण. सोडवून आण म्हटल्याबरोबर भीमानं सांगितलं, झालं काय? भीम म्हणला, काहीच नाही झालं. धर्मराजा म्हणला, काहीच झालं नाही, फक्त एक कर, आपलाच भाऊ कोणीतरी घेऊन जाते, त्याला सोडव. कुणाला घेऊन जात आहे? दुर्योधनाला. दुर्योधनाला घेऊन जातो असं म्हटल्याबरोबर भीमान टाळी वाजवली. यांना असंच पाहिजे. अरे आयुष्यभर यांनी त्रास दिला आपल्याला आणि आज त्याला घेऊन जाता, तुम्ही त्याला का सोडवता म्हणताय? त्यावेळी धर्मराजानं सांगितलं, भीमा काही गोष्टी हातचा राखून सांभाळून ठेव. काय झालं? भीम म्हणला, दादा ही तुमची सवय पहिल्यापासून, ही तुमची आदत आहे का? अरे त्याने आयुष्यभर त्रासच दिला ना. पण धर्मराजाचं वाक्य लय गोड आहे का? काय म्हणला धर्मराज? धर्मराज म्हणला, भीमा चित्रगुप्ता घेऊन जातो हे ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, त्याला प्रकाश शत्रू घेऊन जातो. ज्यावेळेस आपले आपापसात भांडणं होतात तेव्हा ते 100 आहेत, आपण 5 आहोत. पण आता दुसरा घेऊन जातो त्यावेळेस आपण 105 आहोत, हे विसरता कामा नये. ज्याला ओरिजिनल राजनीती शिकायची त्यानं इकडं जावं, आणि ज्याला मरायचं लवकर विश्वास ठेवून त्यानं भागवताकडे जावं, आणि ज्याला भावात चांगलं भाव वाटतं त्यानं रामायणाकडे पळावं. विठाला विठाला. मला सांगायचा मुद्दा असा, दुर्योधन हा धृतराष्ट्राचाच आहे, पण दुर्योधनाला जागा देणार नाही. आता धृतराष्ट्रानं सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा मी जागा देणार नाही, अजिबात काहीच देणार नाही. नाही म्हटल्याबरोबर मेन मुद्दा ऐका. भगवान श्रीकृष्णाला हस्तिनापुराला पाठवलं. कुणाला? अक्रूराला. अक्रूराला सांगितलं, देवा तुम्ही मला पाठवता हे बरोबर आहे, पण माझ्या भजनामध्ये विक्षेप येतो ना. रात्रंदिवस मी भगवंताचं चिंतन करणार आहे, आणि तुम्ही जर मला त्याच्या दृष्टीने जर पाठवलं तिकडे त्याला भेटण्याकरता, तर तुमचं नाव कमी होईल. तुमचं नाव घेणारा कोण आहे? देवानं सांगितलं, अक्रूरा तू चिंतन करणार आहे, फक्त तू जा आणि त्याला निरोप दे. काय निरोप दे? त्याला सांग थोडी जागा त्यांना दे. हस्तिनापूरला गेले अक्रूर. पाहिलेले पूर कौरवाची, नामदेवराय सांगताय, पाहिलेले पूर कौरवाची. तिथपर्यंत गेले आणि धृतराष्ट्राच्या समोर गेले. अक्रूराने पाहिलं असं, धृतराष्ट्रा असं असं आहे रे, काय थोडी त्यांना देऊन टाक, काय जे असं त्याचा वाटा जसा असेल तसा. त्यांनी सांगितलं, मी दिलं असतं ना, पण मुलाच्या मोहित झालेला आहे तो धृतराष्ट्र. त्याने सांगितलं, माझा मुलगा नाही म्हणतो, मी देऊ शकत. आत्ताची आमची घटना चालू मधली मावली. आम्हाला जागा लागते किती? एवढीच लागते, एवढी. पण कोरोनात तो माणूस गेला. आत्ता कोरोनात गेल्याबरोबर आम्ही त्या बाईला सांगितलं, ताई फक्त एवढीच जागा लागते. त्यांनी आम्हाला सांगितलंय तेवढं आम्हाला देऊन टाका, म्हणजे आमचा प्रश्न सुटला. त्यांनी किती गोड उत्तर दिलं, ध्यानात ठेवण्यासारखं. काका त्यांनी किती गोड उत्तर दिलं. ते काय म्हणले, हो त्यानं दिलं असेल, ते गेला बोंबलत, पण आता हे माझं पोरग आहे, याच्या मुखातून जो शब्द निघल तोच शब्द खरा ठरेल. अरे काय जिंदगी. अरे महिन्यापूर्वी गेलेला मनुष्य तुम्ही म्हणू शकता तो काय बोलला असेल, गेला निघून, पण आज माझ्या मुलाच्या मुखातून जो शब्द निघेल तोच शब्द खरा ठरेल, याच्या व्यतिरिक्त तुमचं काहीच चालणार नाही. काय जिंदगी माणसाची. बदलतो माणूस, मिनिटाला माणूस बदलतो. तो धृतराष्ट्र अक्रूराने सांगितलं, धृतराष्ट्रा देऊन टाक. अरे नाही देणार, नको देऊ, पण त्याचा द्वेष करू नको. 5 पांडव हे तुझे, तू द्वेष करू नको. द्वेष करू नको म्हटल्याबरोबर त्यावेळेस अक्रूराचा अभंग आहे स्वतंत्र मावली. तुम्हाला वाटते आता हे 3रं चरण आहे अभंग.
काय अभंग आहे? नामदेवराय सांगतायत करशील द्वेष, नीट ऐका थोडस. करशील द्वेष बंधूच्या पुत्राचा, होशील नरकाचा अधिकारी. नामदेवराय सांगतात धृतराष्ट्रा, अरे हे तुझ्या भावाचे मुलं आहेत आणि तुझ्या भावाच्या मुलाचा तू जर विरोध करशील तर जिवंतपणे तुला नरक आहे. शेवटी धृतराष्ट्राला जळावं लागलं महाराज, ही त्याची ख्याती आहे. विठला विठला भगवंताचं चिंतन करता येतं. मी इथून बाजूला गेलो, नारायणाचं चिंतन करू लागलो. शेवटी नाही केलं, मारण्याचा प्रयत्न केला, नाही केला. शेवटी विदारुनी दैत्य प्रेमे पान्हा पाजीला. एक दिवस मांडीवर धरलं, प्रल्हादाने सांगितलं मरणार आहे. मारण्याचा प्रयत्न केला, मेला नाही. नाही मरणार, नाही मरणार. सांग देव कुठं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठलचे. देव पाहिलाय मी, जिकडं बघितलं तिकडं देवच आहे. खांबामध्ये हो दुर्जन तो लाट मारी, खांबावर स्तंभीवर हरी प्रगटला. देव बाहेर गुरगुर गुरगुर करू लागला. इथं एक प्रमाण आहे महाराज, वाचलं गेला असेल न गेला असेल मला माहित नाही, पण ऐका कसं दिलंय प्रमाण महाराजांनी. मुखते सिंहाचे शरीर मानवाचे, त्याच्याकडं बघितलं तर मुख पाहिलं तर सिंहाचं दिसतं आणि शरीर मानवाचं दिसतं. घेतला खाय, बोलावला जवळ, सांगितलं का रे मरण अटळ शक्यच नाही. अरे देवाने सांगितलं माझं मरण मला चुकवता येतं, तर तुझं कुठं घेऊन बसला. दृष्टांत असा आहे माऊली, जुन्या काळात बाबांच्या वेळेस ते पडदेवाचे चित्र होते, काही नाटकं करायचे गावाकडे लोक. ते असा लोकलेला माहीत सांगा, पण ते आजचा दिवस आहे त्यांचा. ती अशी लोंबलेला एक माईक पुढं ठेवायचा, त्याच्यावर बोलायचं. काय झालं, त्या नाटकामधला मेन माणूस मंचक शेठ, ज्याला मेन पात्र होतं तो हिरण्यकश्यप होता. दुसरा जे होता तो नरसिंहाचा अवतार, तो असा खुर्ची टाकलेला बसलेला. पण प्रत्येक वेळेस काय व्हायचं, जेव्हा तो हिरण्यकश्यप यायचा तेव्हा पळतच आला रे आला. तिथं इथं तो एक फुगा घेऊन यायचा छोटा, कशाचा, लाल पाण्याचा. तो पळतच यायचा आणि बसायचा, असे हात करायचे. ते फुगा इथं ठेवलेला होता आतून, पण याच्या हातात ती वागणं होती ना. ती 1, 2, 3, 4, 5 वेळेस त्याचे संस्कार झाले ना महाराज. 99 वेळेस संस्कार झाले फाडायची. ते बसला की त्याचं काम एकच, असं फाडायचं ना भा करायचं. हिरण्यकश्यपू मेला, पण 100 प्रयोग त्याच्यावर झाले ना. आणि 100 प्रयोग झाल्यानंतर शेवटचा प्रयोग करायचा, लाईटच गेली. जशी लाईट गेली तसं ते तिकून पळतच यायचं, फुगा घेऊन यायचं, तर फुगाच विसरला. आता लाईट गेल्यामुळं अंधारात फुगा दिसेना बालाजी महाराज. हे तसं पळत आलं, जसं पळत आलं तसं मांडीवर पडलं. मांडीवर पडणं आणि लाईट येणं सोबतच झालं. आता या नरसिंहाला वाटलं बहुतेक फुगा आहे आतमध्ये. ते ओरिजिनल नक्की होते ना महाराज. फुगा असेल नसेल मला माहीत नाही, पण 100 वेळेस संस्कार झाले त्याच्यावर. 100 वेळेस संस्कार झाल्याबरोबर त्याने ओरिजिनल नक्क पोटात घातली, टरकन फाडून. का झालं असं? हे संस्कार झाले. तसं महाराज म्हणतात, अरे भक्ती करा, भक्ती करा, भगवंताचं चिंतन करा, एक ना एक वेळेस देव तुमचा सोबत येईल. महाराज सांगताय, शततरी एका जन्माच्या शेवटी.
100 जन्मानंतर का होईना देवाला तुमची दया येईल आणि देव तुम्हाला जवळ करेल. महाराज सांगतात मृत्यू लोकी आम्हा भगवंताचं चिंतन कर नाही का हरी नामे बिन. प्रल्हादाने चिंतन केलं, शेवटी हिरण्यकश्यपू संपला. भगवंताचं चिंतन करावं, चिंतन करावं, एवढं चिंतन करावं महाराज, आपलं अंतःकरण आपल्याला साक्षी द्यावं, एवढं चिंतन करावं. लय नका चिंतन करू, एकच माळ जपा आपली रामकृष्ण हरी रामकृष्ण. बरं का रे ए कार्त्यानू, एकच माळ जपा जा अशी मस्त असं मस्त बस जा. हा हे डबडी फवडी बंद करा, याच्यात काय नाही डबडे ते नुसतं ते डबडं पाऊस पाऊस का मनचक शेटपूर बाद झाली सध्या. कुठंही पाव कीर्तन, कुठंही पाव कीर्तनकार. तू कधी होणार आहे कीर्तनकार? त्याला तू कसं काय ते काय नाही म्हणलं तर हे काय याचं ऐकायचं आणि त्याचं ऐकायचं आणि आपलं सुरू करायचं. मी म्हणलं याचं ऐकून त्याचं ऐकून तू सुरू करतो, पण तू हो काय स्वतंत्र विषय असावा. लय नका करू, मस्त एक एक अभंग पाठ करी जा रोज, डोक्यातच ठेवायचा अभंग पाठ करायचंच. आपलं असतं एक हे बरकत रे, लाभ रे, राम रे आणि 4 रे, बस. तसं नका करत जाऊ, चिंतन करा. देवाचं चिंतन करणं हेच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि देवाला जवळ करायचं असेल तर हेच भांडवल आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तुम्ही किती ज्ञानी आहात तुम्हाला कोणीच विचारणार नाही, किती भक्ती करता तुम्हाला कोणीच विचारणार नाही. पण एक लक्षात ठेवा, एक ना एक दिवस देवाच्या साक्षी तुम्हाला, साधू संतांच्या साक्षी तुम्हाला जावे लागेल. आणि त्यावेळेस तुम्हाला हंटर बसतील, त्यावेळेस देवाच्या समोर तुम्हाला सांगावंच लागेल की मी नेमकं काय केलंय म्हणून. विडाला विडाला नाही का हरी नामे बिन. लोकांनी महाराज भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन करता करता तुम्ही परमार्थ करा. हो, लोकांनी असा प्रश्न केला, महाराज भगवंताचं चिंतन केलं असं म्हणता, मग इथं असं तुम्ही का म्हणले? व मन हे मनी मन हे मनी बैसले सेव मन हे मनी. याला दुसरी चाल तशीच आहे. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व मन हे मनी बैसले से. हे व मन हे मनी बैसले से. विठोबा आजचा दिवस समजायचं. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मन हे मनी बैसले से. दृष्टांत माहिती,
तुकोबाऱ्यांनी एवढा रस पिला 2-4 दिवस रस पिला मावले. 5व्या दिवशी बी ते मन निघलं ना तिकडं. मला रसच प्यायचा आज बी. तुकोबाराय म्हणले असं चल बरं म्हणले. गेले तुकोबाराय, पण जाताना पातेलं घेऊनच गेले सोबत. लोकांनी विचारलं महाराज रस पियाचा नाही पातेलं कशाला? म्हणला पातेलं लागतेच आज जमतच नाही. लय बासुंदी पिली मागच्या वेळेस, पण आता रोजच जर बासुंदी केली तर पातेलं सोबत न्यावंच लागते. आता पातळ्याशी जमत नाही तू. आणि काय त्याची काका म्हणजे काय बासुंदी झाली. ते आपले बाबा गेले, ज्यांची पंगत होती का ती गेली. आता ती दुसरी आली वाढायला, असं तरुणात टाकायची, असं ते वगराळ भरून घ्यायचे आणि तरुणात असं टाकायचे. मला वाईट वाटायचं का ते दुर्नात एवढीच पडायची नाही. मी म्हटलं काय करावं गड्या, हे उलटच व्हायला लागलं. ती दुसऱ्यांदा आले, टाकायच्या आधीच मी ग्लास केला पुढं. त्यानं असं पाहिलं माझ्याकडून पुढंच गेली. आता नाही जमत. मग तिसऱ्यांदा जेव्हा आले की मी 2 ग्लास मोकळे केले. एक मला पाण्याचा आणि एक आमच्या बारक्याचा होता. मी दोन्ही जवळ उभी केली. मला एकात टाकलं की नाही आता. पण आल्याबरोबर ती म्हणले मला इकडं नाही इकडं म्हणल्याबरोबर त्यांनी 2 भरले. 2 भरल्यावर मी 4 पिले. बासुंदीच अशी झाली होती त्या दिवशी. पण आता तुम्ही जर मला विचारलं म्हणजे बासुंदी पिणार की नाही पिणार, मी म्हणलं 4 नाही 8 पिणार. अरे बापरे आहे का काय. मग जरा अवघड झालं आता. आज ते वाढायला नाही. आज शेट आहेत का वाढायला. बस काम आणि आजवरच सांगून बसलो. तुकोबाराय घरूनच पातेलं घेऊन निघाले. लोक विचारले पातेलं तुम्ही कशाला चालवलंय. पातेलं लागते म्हणजे तुम्हाला माहिती. उसाजवळ गरळाजवळ गेले, 2 ग्लास पिले. 2 ग्लास पिल्यावर ते पातेलं जवळच ठेवलं असं. परत 2 ग्लास पिले. माणूस पिऊन किती पिणार आहे 4 ग्लास. तसं तर 3 ग्लासमध्ये आऊट होतं माणूस, पण 4 ग्लास तुकोबाऱ्याने पिऊन परत 5वा एक पिला. 5वा जसा पिला उलटी झाली ना, तुकोबाऱ्याने तशीच धरली पातेल्यात. ती पातेल्यात उलटी झाल्याबरोबर तुकोबाऱ्याने परत तीच पिली. आणखी घे म्हणलं घे, लय पियाची आदत आहे तुला, घे आणखी. परत उलटी झाली, परत तीच पिला. आणखी तुकोबाराय शेवटी वैतागली. आतलं मन सांगा लागलं, मन आता इथून पुढं मिळत तरी पिणार नाही पिणार का. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमन हे मनी. हे जसं मन कटाळलंय आता तिकडं जाऊ शकत तसं तुकोबाराय सांगतात प्रपंच सुद्धा माझं मन लागत नाही. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमन हे मनी बैसले. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात सोने रुपया मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडी. राका बंका आणि बंका हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. बंकाची मुलगी वंका रानामध्ये गेली सरपण गोळा करण्याकरता. शेतातून जेव्हा येऊ लागली, पण अगोदर भांडण झालं. हे भांडण तेव्हापासूनच आहे काका. बंकाची मुलगी वंका, नामदेवऱ्याची मुलगी, या दोघी गेल्या चंद्रभागेवर. कशाला? धुणं धुयाला. धुणं धुता सुरू झालं. नामदेवऱ्याची मुलगी मागून गेली. बंका ही आपटत होत धुणं असं. आता त्याचा नियमच आहे, असं धुणं आपटल्यानंतर पाणी तिकडं जात नाही, इकडं पडतं. नामदेवऱ्याची मुलगी अशी उभी राहिल्याबरोबर ते पाणी अंगावर आलं. दोघीचं पेटलं जाग्यावर. आणि बाई बाकीचं काही सहन करील, पाणी नाही सहन करणार. जे नामदेवऱ्याची मुलगी बोलली माणसाला, आता ही शेवटी बंकाची मुलगी आहे महाराज. ती वंका जे बोलायला लागली माणसाला एका सोयीन धाड 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 100 नंबरी सोनं होतं ना ते. ज्या कान बोलायला सुरुवात केली माणसात, नामदेवऱ्याची मुलगी वैतागली नीट बापाजवळ. इथं कसा गोळ आहे बघ. जेवढी नामदेवऱ्याची मुलगी कच्ची तेवढे नामदेवराय कच्ची.
त्याच्यापेक्षा देव कच्चा आणि देवापेक्षा रुक्मिणी कच्ची आणि रुक्मिणीपेक्षा हे कच्ची. कसं सूत्र बिघडतंय बघा तुम्ही. काय झालं, मुलीचं भांडण झालं, पण नामदेवरायाची मुलगी नामदेवरायाकडे गेली. नामदेवराया सांगितलं बाबा अशी अशी गोष्ट झालेली आहे. नामदेवराय म्हणजे जाऊ दे बाई काय हरकत नाही, पण नाही जमलं. तुम्ही ऐकत नाही माझी गोष्ट, तुम्ही ऐकत नाही, काही करा त्यांचा अपमान करा. अपमान करा म्हटल्याबरोबर नामदेवराय निघाले देवाजवळ. देवा अशी अशी गोष्ट झाली, काय झालं, अमुक अमुक झालं. ठीक आहे मला जमणार नाही. नाही जमत रुक्मिणीला सांग. देव मागचा उठला मागं गेला, पुढचा उठून मागं गेला. असं रुक्मिणी अशी अशी गोष्ट आहे. ती म्हणली असं आहे का. रुक्मिणी त्याच्यापेक्षा एकच. रुक्मिणी लगेच अवतार धरला, लगेच शेतात गेली. त्याचं पाहिलं ती मुलगी पाठीमागून येत होती, हे दोघं पुढं होते बंकांवर अंका. हे पुढं जात असताना सरपण टाकलं होतं खाली, हातातलं सोन्याचं कडं काढलं आणि खाली टाकून दिलं. त्याच्यावर माती नाही, नुसतं सरपण टाकलं होतं. काही ठिकाणी आपण सांगताना माती म्हणून उल्लेख केलेला आहे, पण नामदेवराच्या गाथ्यामध्ये सरपणाचा उल्लेख आलेला आहे. ते टाकलं खाली, तिकून मुलगी आली, मुलीने लांबूनच पाहिलं असं. तेवढ्यात मुलगी लांबूनच ओरडली, बाबा तुमच्या पोटाला जन्माला येऊन मी पापी ठरले, पापी. और मातीवर माती टाकायची काय गरज होती. हे महाराज ती अवतारी पुरुष होऊन गेली. आता माझ्यासारख्याला नुसतं तिथं चमचम जरी केलं तर मी तुम्हाला सगळ्याला जाऊ दिलं, मी चकटावर पाहिजे. हे चमचम काय दिसतंय म्हणून. का माणसाची नजर आहे ना, बुद्धी तेवढी काम करू शकत नाही, पण त्यांची आंतरिक बुद्धी तेव्हा मुळातच साधू संतांची संगती आहे, साधूची बुद्धी आहे. आपल्याला साधू कळत नाही लवकर. का कळत नाही, कारण साधूच्या अंतःकरणात भक्तीचा वाव आहे. आपल्याला भक्ती माहीतच नाही. एखादा आता हा साधू महात्मा काका आपले नुसते असे उभे राहू द्या कीर्तनात, ज्याला माहित आहे यांच्या अंगात असा 100% परमार्थ मुरलाय शेठ, ज्या कीर्तनकाराला माहीत आहे ते त्यांच्याकडे पाहतील समाधान वाटल. पण एखादं आलं विचित्र, ते म्हणाल नुसते उभे राहिले का तुम्ही काय असं म्हणाल एखाद्या जवळ जाऊन, म्हणजे अंगात भक्ती राहिली नाही. विठाला विठाला. सोनी आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसी. शेवटच्या चरणामध्ये तो कोपराय सांगताय, हे तुका म्हणे तैशा दिसतील ना, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परे या महापुढे.
अर्थ देते त्याच्या परीने लावा. मला असं वाटतं एखाद्या वेळेस भंडाऱ्या डोंगरावरती स्त्री गेलेली असताना तिथे एखाद्या वेळेस हे चरण वापरला असावं. तुकोबाऱ्याची पत्नीनं पाहिलं. तुकोबाऱ्याची पत्नी म्हणजे आगा कोण आहे? विचार करा तुकोबाऱ्याची भूमिका कशी आहे. बाहेरची आलेली स्त्री, पत्नीला असं वाटलं ही कोण आहे, म्हणून तुकोबाऱ्याची पत्नी जिजाबाई जवळ गेली आणि धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर तुकोबाऱ्या सांगितलं, अगं दुसऱ्याच्या अंगात असा हात नको. काय म्हणून ढकललंस तू? ढकलू नाही तसं का? अगं देवा काय तुकोबाऱ्या याला जीवन म्हणावं. तुका म्हणे तैच्या आधी सगळं नारी रेसाची या परे या महापुरे. हे विठले हे चित्त प्रपंचा पासो व मन हे मनी बैसले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अर्पण करतो. मोतीराम महाराज 2-3 वर्षापासून सेवा होईल बाबांचं असं म्हणणं होतं. पण आपलं चाललं ढकला ढकली पुढं. ढकला ढकली तरी का चाललं होतं मनचक्ष याचं कारण सांगतो. काका मी होतो ढोक बाबासोबत. मस्त प्रयत्न करायचा पण बाबाची कीर्तनं कुणीकडे असल्यामुळं आमचा वेळच बसतो. पण यावर्षी मोतीराम बाबांनी बरोबर आमच्या कोरोनात आम्हाला गाठलं बा. आज आमची सेवा झाली. आता इथून पुढं बीजाचा सप्ताह कुठेही ठेवा, तिथंही ठेवा, इथं ठेवा, नाही तर कुठंही ठेवा. हे आमचा दुसरा दिवस आमचा स्पेशल राहतो. भले मी इथं येईल, तुम्हाला गप्पा गोष्टी सांगेन, ज्ञान सांगेन, नाही तर चाली ऐकून, पण आमची आम्हाला सेवा राहते. त्या महात्म्याच्या समोर आमची एक सेवा, माझ्यासारख्या पामराची सेवा महात्म्याच्या समोर राहिली म्हणजे आम्ही केलेलं कार्य कुठंतरी सार्थकी लागेल आणि कुठंतरी बाबा आम्हाला जवळ करतील. आमचा नका का उद्धार होईना, पण आम्ही सेवा केल्याचा परिणाम आमचे नंतरची येणारी पिढी त्याला तरी बाबा जवळ करतील एवढीच अपेक्षा बाबा आणि सेवेला पूर्ण येऊ आपलं. जय विठ्ठल जय जय.